चला फिल्डिंग लावून घ्या. दुसऱ्या फेरीमधील ही दुसरी लढत तुमच्या समोर येते. एका बाजूला अद्विक अँड प्रिन्सी 11 केडीए स्पोर्ट्स वाघिवलीवाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये हिंदवी 11 कावदेवी साई. चला लवकर मॅच चालू करा हीच विनंती असेल. चला साई विरुद्ध वाघिवलीवाडा मॅचला होईल सुरुवात. कमाल चुरशीचा सामना मात्र पाठीमागचा पाहायला मिळाला. शेवटपर्यंत रंगणारा सामना. केडीए स्पोर्ट्स वाघिवलीवाडा संघाने अखेरीस तो सामना जिंकला आणि या मैदानावरचे खरं तर प्रेक्षक वर्गच कमी करून टाकले. विनय गावंडने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. प्रतीक सुरते आणि सूरज पाटील. पाठीमागच्या मॅच मध्ये मात्र विस्फोटक सलामीचा खेळ दोनही फलंदाजांकडून झाला होता. खास करून प्रतीक सुरतेनं केलेल्या 37 धावा, परंतु त्या 37 धावांवर मात्र विनय गावंड भाव खाऊन गेला. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर हिंदवी 11 गावदेवी साई संघाकडून निखिल मोकल. पहिला बॉल स्लाइस झाला होता, एज लागली होती. बॉल शॉर्ट तडमांकडे, कोणती धाव मिळणार नाहीये. निखिल मोकल लेफ्ट हँडेड बॉलर आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर निखिल मोकल असेल, अनिकेत असेल, प्रतीक असेल, राकेश, सगळ्यांनी चांगली बॉलिंग केली होती साई संघाकडून. कट करण्याचा प्रयत्न, यावेळेचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावसंख्येचा श्रीगणेश होत असताना अद्विक अँड प्रिन्सी 11 केडीएच वाघिवलीवाडा संघ. सध्याच्या घडीला वाघिवलीवाडा संघ पाहिला ना तर फलंदाजीमध्ये बलाढ्य आहे, भरणा असलेला संघ. परंतु कुठेतरी जास्त धावा झाल्यानंतर सुद्धा धावा वाचवणं बऱ्याच वेळेला कठीण जातं या संघाला. इकडे पाहूया, ओ चान्स होती, डेंजर एंडला प्रतीक होता. सफलता मिळाली असती, बाल बाल बचावला असंच म्हणावं लागेल. प्रतीक क्विक सिंगल सोट्या स्वरूपामधली ही धाव कंप्लीट करण्यात आले. खातं उघडेल तो प्रतीक. धावसंख्या 1 पुढे जाईल ती स्कोर कार्डवर दुसरी धाव. त्यामुळे थोडासा गोलंदाजीचा अटॅक जो आहे वाघिवलीवाडा संघाचा तो थोडासा सध्याच्या घडीला डोकेदुखी ठरतो या संघासाठी. परंतु विनय गावंडचं कौतुक करावं लागेल, सोपं नव्हतं त्याच्यासाठी. हो, यावेळेस सॉफ्ट फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, एज लागली आउटसाइड गलीमध्ये, बॉलची फील्ड केली जाते, कोणती धाव मिळणार नाहीये. सूरज पाटील पाठीमागच्या मॅच मध्ये 1 षटकार 1 चौकार मारल्यानंतर बाद झाला होता, परंतु लॉंगेस्ट 6 त्याचा पाहायला मिळाला होता. निखिलचा हा बॉल यावेळेस मात्र काढलाय. बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल निघालाय. थर्डमॅन मॉडेलच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार. 4 धाबांकरता पहिला चौकार होते टीम वाघिवलीवाडासाठी. चौकारानं टीमच्या टोटल मध्ये होते वाढ. आउटसाइड ऑफ स्टंप थोडंसं दूरवर जरी चेंडू असले ना
तरी सूरज पाटील खरं तर ज्या पद्धतीनं खेळतोय, बरेचसे बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर ज्या पद्धतीनं तो लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह करतोय, पॉइंटला खेळतोय, हे एक वेगळं कौशल्य मात्र या खेळाडूकडे आहे. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरीज खास करून चांगले खेळतो हा खेळाडू. निखिल मोकल लेफ्ट आर्म ऑफ द विकेट, नेक्स्ट बॉल. यावर स्ट्राईक केलाय, कव्हर स्ट्राईक, स्ट्राईक कव्हरला क्षेत्ररक्षक लॉंग चेस आहे. पाहूया बॉल निघालाय त्या ठिकाणी, 4 धावांकरता येतोय चौकार. या चौकाराच्या सहाय्याने टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 10 या आकड्यावर. ट्रेन सोडून दिला हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त रन. यावेळेस मात्र ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र चेंडू हवेत आहे, झेल टिपलाय. बिग विकेट मैदानाच्या बाहेर, निराशा केले सूरज पाटीलला. सगळ्यात मोठा हादरा वाघिलोडा टीमला. सूरज पाटील यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. मागच्या मॅच मध्ये 2 मोठे फटके मारल्यानंतर मात्र सूरज पाटील परतला होता, परंतु प्रत्येक सुरतेने तो डाव सांभाळला होता. इकडे धावसंख्या आपण पाहूया, 10 वर असताना 11 वर असताना पहिला धक्का लागलाय. भाग्य सुरते मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 3 2 बंधूंची जोडी. पहिल्या ओव्हरमध्ये निखिलच्या 11 धावा आल्यात, परंतु त्या 11 धावांपेक्षा सगळ्यात महत्वाचं काय होतं तर सूरज पाटीलची विकेट. आणि ही विकेट फार निर्णायक होती या मॅचमध्ये. तर सूरज पाटील जर 4 ओव्हर्स खेळपट्टीवर उभा राहतोय ना, तर त्याच्या बॅटमधून 40, 45, 50 धावाच निघतात. हे ठरलेलं आहे. बऱ्याच वेळेला हे चित्र आपण कित्येक वेळेला पाहिलं असेल. आणि त्याची मात्र लवकर विकेट मिळाली ना, त्याचा फायदा नक्कीच होतो प्रतिस्पर्धी टीमला. त्यामुळे महत्वाची विकेट मिळाली. इथून मात्र 2 बंधू आता मात्र वाघिलोडाचा डाव कशा पद्धतीने सांभाळतील पाहूया. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. अनिकेतचा हा बॉल फटका फसलाय, फाईन लेगला 2दा उडवला झेल आणि अखेरीस सोडलाय. प्रतीक बाल बचावलाय पुन्हा एकदा. अनिकेत मोकलनं फसवलं होतं अक्षरशः, परंतु इकडे मात्र सोपा चेलभूमीला दान झाला. कॅचेस विन द मॅचेस आपण सातत्यानं म्हणत असो, परंतु ते सूत्र कुठेतरी मागे पडत असताना हिंदवी साई संघाच्या बाबतीमध्ये एक धाव मिळाली. प्रतीक सुरतीला जीवनदान देणं म्हणजे सूरज पाटील मैदानावर नसताना प्रतीकला ही विकेट मिळाली असती तर साई संघ सध्याच्या घडीला मात्र चांगल्या स्थितीमध्ये. फुल टॉस आहे, स्क्वेअर लेगला धाडलाय. नो चान्स फॉर एनी फील्डर. बॉल निघालाय सर सीमारेषा पार. 4 धावांकरता कणकणीत चौकार. भाग्य सुरतेच्या बॅटमधून मात्र एक चांगला स्ट्रोक. मगाशी गोलंदाजी मधून मात्र थोडासा निराशा केली होती खरं तर भाग्येशनं. ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावर. अनिकेतचा हा बॉल टाइम करता आला नाहीये. बॅक टू द बॉलर. कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. चांगले व्हेरिएशन्स आहेत. मगाशी सुद्धा अनिकेतनं चांगलं षटक टाकलं होतं आणि खास करून प्रतीक मोकलनं फक्त 2 धावांचं षटक टाकलं होतं आणि 2 महत्वाच्या विकेट्स मिळवल्या होत्या. एक चांगले ऑलराऊंडर आहेत अनिकेत, प्रतीक. डॉट बॉल. अनिकेत मोकल पुन्हा एकदा सज्ज. भाग्येश उडवते बॉल, परंतु आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी आणि राकेशने सुद्धा झेल सोडलाय.
दोनही बंधूंना जीवनदान देण्याचं ठरवलंय साईकरांनी. पहिल्यांदा प्रतीक सुरते, एकदा रनआउट, एकदा झेल आणि आता मात्र भागेशचा सोडलेला झेल. आणि दोनही मातब्बर फलंदाज आहेत. या झेलची किंमत जर मोजावी लागली ना साईकर तर फार कठीण होईल, कारण दोनही फलंदाज कधीही आक्रमक होऊ शकतात. एवढ्या क्वालिटीज मात्र या फलंदाजांमध्ये आहेत. यावेळेस मात्र स्वीप केलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्क्वार लेगला आणि आता मात्र परतावा लागेल. प्रतीक सुरते यावेळेस मात्र मैदान सोडेल. दुसरा धक्का अद्विक अँड प्रिन्स 11 केडीएस स्पोर्ट्स क्लब वाघिवडा टीमला. सलामीवीर गारद करून टाकलेत. पहिल्यांदा निखिल मोकलनं सूरज पाटीलला आणि आता मात्र अनिकेत मोकलनं बाद केले ते प्रतीक सुरतेला. त्यामुळे जीवनदानाचा फायदा जास्त वेळ मात्र पाहायला गेलं तर उचलू शकले नाहीयेत फलंदाज प्रतीक. 2 धक्के दिलेत. मागच्या मॅच मध्ये याच वाघिवडा संघानं आजच्या रात्रीमधील सर्वाधिक टोटल मात्र आपल्या स्कोर कार्डवर लावली होती आणि ज्याच्यामध्ये मोठे योगदान दिलं होतं याच प्रतीक सुरतेनं. 37 धावांचं. दर्शन पाटील इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर दाखल झाला. परंतु सध्याच्या घडीला मात्र थोडंसं अडचणीमध्ये जरूर आहे, कारण 2 प्रमुख फलंदाज वाघिवडा संघाची 2 फलंदाजीमधली बलस्थानं उद्ध्वस्त करून टाकलेत. ती हिंदवी 11 गावदेवी साई संघाच्या गोलंदाजांनी. सुपर बॉलिंग फ्रॉम अनिकेत मोकल. यावेळेस कडबा बॅटनं ऑन साईडला ओढलाय हा फटका. मिड विकेटकडे जात असताना एकच धाव मिळेल. सिंगल रन 9 धावसंख्येमध्ये बदल. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर वाघिवडा संघाची धावसंख्या 2 गडी बाद 18 धावा. 18 ऑन बोर्ड. खूप चांगलं षटक पाहायला मिळालं. अनिकेत मोकलकडून फक्त 7 धावा दिला. बाळाराम विठ्ठल पाटील एक पाकिट सापडलेलं आहे. बाळाराम विठ्ठल पाटील ओळख पटवून घेऊन जा. कॅश काय दिसत नाही. नरेंद्र पाटील बघतायत. हा भोकरपाड्याचे आहे, ओळखीचे आहेत आपल्या. ठेवा. प्रणित पाटील यांचे पिताश्री असतील मला तर वाटतं. तिसरं षटक घेऊन प्रतीक मोकल येतोय. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच सामनावीर या पुरस्कारानं सन्मानित हा खेळाडू. 2 धावांचं षटक टाकलं होतं. फक्त 2च धावा दिल्या होत्या. प्रतीक मोकल. कट करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला आपण पाहिला तर चेंडू निघून गेलाय. प्रतीक मोकलला सुद्धा काय बॉलिंग दाखवली होती मागच्या मॅच मध्ये. व्हेरिएशन्सनं थोडंसं नाकीनं म्हणलं होतं आणि तशी सुरुवात मात्र करण्यात आली. पहिला डॉट बॉल निर्धाव चेंडू. रन्स काढावे लागतील कारण समोर सुद्धा तेवढाच मजबूत संघ आहे. स्पर्धेचे प्रणेते दमदार आयोजक सुरेशदत्त पाटील आणि त्याचप्रमाणे जे महागुरु संतोष चौधरी सर, गुरुवर्य टी के माळी सर चहाचा आस्वाद घेत असताना रात्रीमध्ये आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता त्यांना. आणि पाहू शकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर चहाचा आस्वाद घेताना, कारण थंड वातावरण आहे सध्याच्या घडीला भोपाळ्यामध्ये. यावेळेस मात्र पहा स्लॅश केलाय कव्हर पॉइंटच्या वरतून. वाडे शॉट. प्रचंड ताकद यावेळेस मात्र पाहायला मिळाली आणि कव्हरच्या वरतून भाग्य सुरतेच्या बॅट मधून मात्र एक नेत्र दीपक फटका. षटकार क्लास दाखवलाय आणि 6 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होईल. स्कोर कार्डवर 25 धावा 25 रन्स काढावे लागतील. प्रचंड मेहनत आहे आमचे बॉल बॉय मिस्टर गजा. अनोखी स्टाईल आहे. भाग्य सुद्धा हसतोय. परंतु मेहनत आहे काही म्हणा.
आणि खरं तर त्याचा सुद्धा एक विशेष सत्कार करायलाच हवा या स्पर्धेच्या माध्यमातून. तर भागेश सुरतेच्या मात्र या षटकारांना थोडंसं हायसं वाटलं असेल, कारण कुठेतरी थोडीशी धावसंख्या मंदावली होती अनिकेत मोगलच्या ओव्हरमध्ये. आणि पहिल्या 2 बॉलमध्ये प्रतीकच्या सुद्धा फक्त एकच धाव आली होती आणि धावसंख्येला मात्र लगाम घालण्याचं कार्य केलं होतं आतापर्यंत हिंदवी 11 गावदेवी साई संघाच्या गोलंदाजांना. परंतु हा षटकार मात्र थोडासा कॉन्फिडन्स बूस्ट करणारा ठरेल. पाहूया, 25 धावा झाल्यात, अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज प्रतीक मोकल तयार. ओ द विकेट ट्राय केला, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय आणि तिकडे बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावा मिळतील चौकारांना मात्र. धावसंख्या 29 या आकड्यावर 29. प्रतीकचा हा चेंडू यावेळेस थोडासा ओ पिच केला होता. समोर पहा, बॅक टू द बॉलर्स बॅक ड्राईव्ह, व्हेरी स्ट्रेट फटका, नो चान्स फॉर एनी फिल्डर. 29 आणि भागेश आता सध्याच्या घडीला लढतोय. लढावं लागेल कारण फलंदाजी बलस्थान आहेत खरं तर वाघिलोडा संघ. यावेळेस पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट फायनलिंगला मात्र कमाल झेल टिपलाय. फलंदाज होतील बाद भागेश सुरते यावेळेस परतीच्या प्रवासाला. धक्का क्रमांक 3 अद्विक अँड प्रिन्स 11 केडीएस स्पोर्ट्स क्लबला. सूरज पाटील, प्रतीक सुरते, भागेश सुरते सुद्धा आता मात्र बाद झालाय. धावसंख्या 29 असताना या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 29 धावा, 29 लॉस ऑफ 4 विकेट. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. आता मात्र थोडंसं टार्गेट सेट करावं लागेल. सुमित पाटील पहिलाच बॉलवर झेलबाद झालाय. एका बाजूला दर्शन पाटील आहे. भरवशाचे फलंदाज सध्याच्या घडीला पॅव्हेलियनकडे परतलेत, त्यामुळे शेवटच्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये धावा काढायच्या त्याचं टेन्शन मात्र स्पष्टपणे जाणवत असेल स्क्वॉडमध्ये. विनय गावंड, शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल फक्त 10 धावा डिफेंड करणारा गोलंदाज मॅन ऑफ द मॅच विनय गावंड आता मात्र बॅटिंग साठी दाखल झालाय. पण विनय गावंड आपल्या गोलंदाजीनं पाहायला गेलं तर आमचे प्रेक्षक घालवले खरं तर. कारण पूर्णपणे खचाखच भरलेलं मैदान होतं आणि खास करून रजत मुंडेसाठी, कारण रजत मुंडे बऱ्याच दिवसानंतर खेळणार होता. सो ISPL मध्ये होता, त्यामुळे कोणत्याही स्पर्धेमध्ये त्याला खेळण्यासाठी बंदी होती. ISPL सोडून इतर कोणतीही स्पर्धा त्याला खेळता येत नव्हती. आणि आज मात्र पहिल्यांदाच तो इकडे खेळला. पाहूया फटका लॉंग ऑफला, परंतु झेल टिपलाय त्या ठिकाणी. राकेश मोगल एक झेल सोडला होता, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर इकडे मात्र पहिल्याच बॉलवर हा झेल मात्र टिपण्यात आला. आणखीन एक फलंदाज बाद होत असताना 29 झाल्यात, पण निदान कुठेतरी 40च्या आसपास पोहोचावं लागेल 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. कारण एकाच मॅच मध्ये थोडासा एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स झाला होता पाठीमागचा सामना, आणि सामना सुद्धा तसाच झाला होता. बाकीच्या सगळ्या मॅचेस आजच्या रात्रीमध्ये ह्याच झाल्यात. 36, 37, 40, 42 याच्या आसपास स्कोर फिरत राहिलेला दिसला. अपवाद फक्त मागच्या सामन्याचा होता. 62 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि प्रत्युत्तरा दाखल सुद्धा शेवटपर्यंत सामना नेला होता चांबर्ली संघानं. बाप बेटे मैदानावर एका बाजूला विनय गावंड आणि दुसऱ्या बाजूला द लेजंड क्रिकेटर लालचंद गावंड. पिता पुत्रांची जोडी आहे सध्याच्या घडीला वाघिलोडा संघाकडून. मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. शेकोटी पेटू नका, थंडी सर्वांनाच लागते, परंतु धुराचा त्रास मात्र खेळाडूंना होऊ शकेल. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राकेश मोकल बॉलिंग ट्रॅकवर. लालचंद गावंड यांना संपूर्ण आपला अनुभव यावेळेस मात्र पणास लावावा लागेल. यावेळेस स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. व्हॉट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी. कवा पॉइंटला अप्रतिम फटका होता. लालचंद गावंड यांच्या बॅटमधून 2 धावा मिळतील.
धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 31. 31 धावा धाव फलकावर. अनुभव आहे, गेले कित्येक वर्ष सातत्याने आपण पाहतोय. 5 वर्ष 50च्या पुढे असताना सुद्धा आजही प्लेइंग 11 मध्ये आपली जागा टिकून आहेत. चांगले यष्टीरक्षण, चांगली बॅटिंग. इकडे थोडीशी बॅट व्हायब्रेट झाली होती, टायमिंग प्रॉपर नाहीये. कबसला बॉल, इकडे क्षेत्ररक्षक पोहोचले. थ्रो स्ट्रायकर एंडला, परंतु 2 मिळतील. आणखीन 2 धावा. 4 धावा धावून काढल्यात. लालचंद गावण सुद्धा थोडंसं दमलं असेल, पाणी हवं असेल तर लगेच मागणी करा, परंतु काहीतरी थोडीशी इंजरी झाले की काय. तर लालचंद गावण यांनी आलेल्या 2 बॉलमध्ये 4 धावांचं योगदान दिलंय, परंतु थोडीशी इंजरी, त्यामुळे सध्याच्या घडीला त्यांच्या पॅटमधून धावा येतात, परंतु थोडेसे चिंताग्रस्त. थोडीशी टक्कर झाली खरं तर यष्टीरक्षक आणि लालचंद यांच्यामध्ये. त्याच वेळेला थोड्याशा वेदना त्यांना जाणवत होत्या. त्याचमुळे मॅचमध्ये थोडासा पॉज, कारण सध्याच्या घडीला रन्स येणं फार महत्वाचं आहे. तर मागच्या पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 4 धावा आल्यात आणि धावसंख्या आपण पाहूया. थोडासा पॉज पाहायला मिळाला होता. 33 धावा झाल्यात. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50+ प्लेयर सध्याच्या घडीला वाघिरोडा संघासाठी धावा जोडत असताना लालचंद गावण. राकेशचा बॉल ऑन साइडला ओढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. फटका फसलाय सरळ अनिकेतच्या हातामध्ये. विकेट डाऊन. परतावा लागेल लालचंद गावण यांना. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. निदान एखादा स्ट्रोकच्या प्रतीक्षेमध्ये असेल, परंतु निदान धावा तरी सुद्धा आता वाघिरोडा संघ हेच म्हणत असेल, कारण आता येणाऱ्या 2 बॉलमध्ये येतील त्या धावा फार महत्वाच्या ठरू शकतील या मॅचसाठी. आतापर्यंत आपण पाहिलं तर 33 धावा झाल्यात. 6 फलंदाज बाद झालेत. 33 झाल्यात. एखादी बाउंड्री 37, 38 च्या आसपास मात्र ही धावसंख्या नक्कीच एक चांगली फाईट पाहायला मिळू शकेल. प्रेम यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे सिंगल मिळेल. एकेरी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत राकेश मोकलला. या ओव्हरमध्ये 2 फलंदाजांना बाद करत असताना फक्त 5च धावा दिल्यात, परंतु शेवटचा चेंडू आहे आणि तो शेवटचा चेंडू विनय गावण खेळणार आहे. मागच्या सामन्याचा हिरो आहे हा खेळाडू. त्याचमुळे मात्र इकडे दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय वाघिरोड्यानं. चांगला बॉल होता फुल लेंथ. तिकडे मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. व्हाईट बॉल होता. इकडे रनआउट सुद्धा झालाय फलंदाज, त्यामुळं नवीन फलंदाज जरूर आतमध्ये जाईल. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये होईल वाढ. शेवटचा बॉल आहे राकेश मोकलचा खेळण्यासाठी. मात्र वाघिरोडा संघाची आणखीन एक अनुभवी खेळाडू 40+ मिस्टर कुमार मडवी. किरणजी मडवी सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. नेहमीच मोठं सपोर्ट राहिलं या संघासाठी. मोठं पाठबळ सपोर्ट सिस्टम आहे. परंतु शेवटच्या बॉलवर रन्स हव्यात.
वाघिलोडा संघासाठी. आणि ही किमिया मात्र 9व्या क्रमांकावर जाणारे फलंदाज केरळ कुमार मडवी मात्र करणार का. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज कुमार. सोडून दिला होता हा चेंडू. आणखीन एक बिना मेहनतीची धाव. धावसंख्या 36 या आकड्यावर 36. एखादी बाउंड्री 40, षटकार 42. 40च्या आसपास पोहोचणं गरजेचं आहे, परंतु चेंडू एकच बाकी आहे. लो फुल टॉस बॉल यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे, परंतु झेल त्या ठिकाणी टिपलाय. हा प्रयत्न मात्र व्यर्थ गेलाय कुमार मडवी यांचा. आणि अशा पद्धतीनं मात्र इनिंग ब्रेक. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. धाव फलकावर धावा लागल्यात त्या पहिल्यांदा. बॅटिंग करत असताना वीकेंड प्रिन्स 11 केडीएस स्पोर्ट्स वाघिलोडा संघाच्या 36 धावा. 37 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते हिंदवी 11 गावदेवी साई संघासमोर. हिंदवी 11 रणजित मोकल यांची सुकन्या च्या नावानं मात्र हा संघ खेळतोय. रणजित मोकल आपलं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यांची सुद्धा एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते साईच्या मैदानावर. कचेर घराणा. परंतु पाहूया 37चा चेस. आणि जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. पाहूया इकडे साई संघ या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणार की वाघिलोडा संघ मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मात्र त्या धावसंख्येचा बचाव करणार. ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवर जोडले जातील म्हणजे बंधू दिनेशजी पाटील सर. चला सामना सुरू करा लगेच. चला फिल्डिंग लावून घ्या. अद्विक अँड प्रिन्सी केडीएच वाघिलोडा संघ. $37 to win. हिंदवी 11 गावदेवी साई संघासाठी जिंकण्यासाठी मात्र 37 धावांची गरज. अद्वी अँड प्रिन्सी 11 केडीएच वाघिलोडा संघ. आपण पाहतोय गजय यांना 4 रजनीमध्ये 4 युनिफॉर्म आणि सगळ्यात वेगळं काय तर केस. अट्रॅक्शन राहिलं आहे त्याचं. परंतु मित्रांनो मेहनत ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. 4 रात्रीमध्ये मेहनत अफाट आहे.
24 बॉल 37चं गणित. कशा प्रकारची गोलंदाजी राहील. एका बाजूला ताकदीची फलंदाजी आहे. अनिकेत मोकल आणि संकेत मोकल. अनिकेत मोकल, संकेत मोकल, प्रतीक भाई, संदेश, राकेश ही मंडळी ताकदीचा फलंदाजीचा क्रम आहे साई संघाचा. तुम्ही चाळे कळत राहणार तर इथं चालत राहणार. आणि ते मात्र पहिला बॉल जसा हातून पडला ना सिंगलला लगेच कन्वर्ट केली. कारण अनिकेत आणि संकेतची मात्र रनिंग बिटवीन द विकेट काय अफलातून राहिली. सुंदर. सूरज पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. अपील जोरदार राहिलाय. पंचांचा इशारा लेग स्टिक सोडणारा हा बॉल आणि अशा प्रकारे इथे मात्र लेग बायची रन मिळते. हलवारपणे टाकलेला हा बॉलला स्लोवर बॉलला चकला आहे अक्षरशः अनिकेत मोकळ आणि 1 रन्स मात्र मिळते. 2 बॉल नंतर 3 धावा बिनबाद 3. पहिल्यांदा स्ट्राईकवर संकेत मोकल. 37 धावांचा पाठला करायचा आहे. मागच्या सामन्यामध्ये सर्वात जास्त धावा या वाघिलीवाडा संघानं जमवल्या. त्या डिफेन्सही केल्या. फेकाफेकी होतीये जरूर परंतु इथे मात्र शॉर्ट थडम्याच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल झाला. तिथे मात्र चेंडूला अडवला, उचलला, फेकला. 1 या धावसंख्येनं संकेत मोकलनं आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली ती म्हणजे 4 वर. बॉल राहिला हवेत. पॉईंटच्या दिशेनं शतरक्षक मात्र उचलतोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा. पाठलाग थोडा स्लो राहिला. पहिल्यांदा बॉल हवेत राहिला त्याच्यामुळे कदाचित वाटलं की झेल होईल आणि झेलच्या प्रयत्नामध्ये मात्र शतरक्षक धावत सुटला जरूर. आणि या 2 धाव्यानं अनिकेतनं मात्र धावा जोडल्या 2. सहा धावा कळती लागतायत. सामना हळूहळू बनवला जाईल कारण फलंदाजी ताकदीची राहिली आहे. ताकदीची फलंदाजी. गुडगा टेक, तमाशा देख, ऑन अ नीज आला आणि इथे मात्र या सगळ्या कीज आपल्या हातात घेत सूरज पाटीलला भिरकावला. मिड विकेटच्या डोक्यावरून हा षटकार. काय सुरेख फटका पहा. अनिकेत मोकलचा क्लास कायम राहिलाय. थोडासा मी म्हणेन की आउट ऑफ फॉर्म आहे परंतु चांगल्या खेळाडूला फॉर्म येण्यासाठी वाट नाही पाहिली जात. आणखीन एक चांगला इथे मात्र फटका राहिला. क्लासी फटका राहिला आणि इथे आला मात्र हा चौकार. 500 रुपयाचा ऐवा जेल सोडला. कदाचित तुम्ही घरी गेला असताना तर तुम्हाला 500 रुपये आज घेऊन गेला असता म्हणजे आजची रत्नी सुखात गेली असती पण तसं झालं नाही. या चौकानं मात्र या सामन्यामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ताबडतोब धावा लागतायत. 16 धावा. सोळा धावा प्रकृती लागले. आता मात्र 18 बॉल आणि 21 धावांची गरज. 18 बॉल 21 धावा. पहिला षटक दर्शन पाटीलनं हाताळलं नाही तर ते सूरज पाटीलनं हाताळलं परंतु आपली फलंदाजी ही ताकद राहिली आहे साई संघाची. ती ताकद दाखवली आणि मी म्हटलं होतं की चांगल्या खेळाडूला फॉर्ममध्ये येण्यासाठी वेळ अजिबात लागत नाही. तर फॉर्म लगेचच अनिकेत मोकलनं दाखवला. 1 षटकाराने 1 चौकार ठोकून. संकेत मोकल ऑन स्ट्राईक. दर्शन पाटील राईट आर्म ओव्हर विकेट. दोन खेळ मैदानामध्ये सुरू आहेत. त्यांचाही 1 डाव आणि आपलाही 1 डाव कारण हे मैदान त्यांचं आहे. आपण 4 दिवस इकडे येतो आणि त्याच्यामुळे इथे मात्र धाव आली ती 1 दर्शन पाटीलच्या पहिल्या बॉलवर. 17 बॉल 20 धावांची गरज.
गोलंदाज दर्शन पाटील पुन्हा एकदा सज्ज आहे. या सामन्याची हवा हळूहळू या दोन सलामीरांनी काढायला घेतली. चला भातान संघात संगणक आपण रेडी व्हायला घेतच. इथे मात्र हा डॉट बॉल. डॉट बॉल 16 बॉल 20 धावांचं समीकरण. स्लोवर बॉल पंच मात्र दर्शक वाईट बॉल. दर्शन पाटीलचा हा बॉल तिथे मात्र अनिकेत मोकळनं खेळून काढलाय. सिंगलला प्राधान्य दिलं. 1 रन्स मात्र मिळते. षटकामध्ये धावा थोड्याशा रोखल्या गेल्यात. 1 वाईट धाव जरूर आली. वाईटची रन जरूर आली. यानंतर मात्र आतापर्यंत 3 बॉलमध्ये 3 धावा जोडण्यात आलेत. दाभोळकर धावा लागल्या तर तब्बल 19. 15 बॉल आणि 18 धावांची गरज. पुन्हा एकदा कव्हर पॉईंटची एरिया कॅप्चर करण्याचा प्रयत्न. सिंगल रन्स फक्त मिळेल. बॅकअप नव्हताच. बाउंड्रीवरून धावा सुटलाय. कव्हर्सला येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे 1 राऊंड समाधान मानलं जात आहे. अंतर फार दूरचं नाही आहे साई संघासाठी, ते माहीत आहे. कारण प्रतीकसारखा एक जुना जाणता आणि अनुभवाने विस्फोटक खेळ करणारा भाई या संघामध्ये. जेव्हा संकेत अनिकेत आणि सगळ्यात प्रमुख म्हणजे भाई खेळला ना की धावा संघासाठी जमल्या म्हणून समजा. पण इथे मात्र धावांचा डोंगर नाही आहे. स्टेप आउट करून धावून मारायचं होतं, परंतु अखेरकार तो मात्र फसला. गोलंदाज दर्शन पाटीलनं अनेक वर्षापासून सलामीला गोलंदाजी केली आहे आणि तो दर्शन पाटील मात्र इथे टाकतो डॉट. दर्शन पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. फटका चांगला आहे. प्रतीक सुरते चेंडूचा पाठलाग करेल जरूर. सिंगल डबलचा प्रयत्न राहिला नाही. रोखलं. काय अचूक फेकी पा प्रतीक सुरतेची अचूक फेकी. दीपक सर 2 संघामध्ये 2 प्रतीक पाहिले. एका बाजूला प्रतीक सुरते तर एका बाजूला प्रतीक मोगल. विदाऊट प्रॅक्टिसनं खेळणारे दोन्ही प्रतीक आहेत, परंतु दोघांचाही खेळ फार उबदार राहिला आहे. धावफलकावर येस. पाणी घेऊन जा मैदानामध्ये प्लीज. मैदानामध्ये पाणी घेऊन जा. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा लागल्या. त्यात 21 जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 16 धावांची गरज. 12 बॉल आणि 16 धावा. बारा बॉल 16 धावांचं समीकरण राहिलं. त्याला सामना जरा स्पीड घ्या. खूप उशीर चालला आहे सामन्याला. अतिशय उत्तम गोलंदाजी राहिली आहे. दर्शन पाटीलने या सामन्याने कमबॅक मिळून दिलं. धावा दिल्या फक्त आणि फक्त 5. आणि यानंतर मात्र आता 12 बॉल 16 धावा गोलंदाजीच्या मार्कवर भाग्येश सुरते. भाग्येश सुरतेच्या पहिल्या बॉलवर प्रहार झालाय. धावा जोडण्यातील 6. कदाचित हा सामना इथे संपेल की काय या षटकामध्ये असं वाटायला लागलंय. इथे ऐवाझेल
आजच्या रात्रीची 500ची कमाई. अजय या लगेच आपण तानाजी अण्णा यांना विनंती आहे, तानाजी अण्णा पाटील की आपण व्यासपीठावर या. झेल घेतलेला आहे मला थोडे सकाळपर्यंत 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आयवा झेलसाठी संकेत पाटील यांच्याकडनं. झेल पकडलाय ना तिकडे. 11 बॉल 10 धावा. कदाचित दीपक सर विनय गावांना षटक देणं गरजेचं होतं की काय, थोडंसं असं विचारविनिमय केला जाईल. परंतु भाग्य सुरते अजूनही हा सामना अंतिम षटकामध्ये होईल का. 24 लाईव्ह इव्हेंट्स विवेक फुल टेन्शनमध्ये आपण पाहतोय. चांबोला बाईक मिळेल का हा प्रश्न त्यांना सतावतोय. आणि अखेरकार हा मात्र आणखीन एक चांगला फटका. सामन्याला लवकर संपवण्यासाठी मात्र चांगला खेळ सुरू आहे. इथे दाखवला जातो अनिकेत मोकलच्या बॅटमधून हा मात्र येतोय चौकार. आणि आता धावा उरतील फक्त आणि फक्त 6. 10 बॉल 6 धावा. चला भातान संघाचा संगणक आपण या. महेश आपण या लगेचच. मित्र असं म्हणेन संपूर्ण मैदान खाली केलं ते म्हणजेच वाघिलेवाडा संघानं, आणि तेही आता खाली होण्याच्या मार्गावर. तेलही गेलं आणि तूपही गेलं. क्या बात, कमालीची कमिटमेंट. अफलातून फटका पाहतोय. धावा किती येतील. स्वीटच्या फटक्यानं मात्र धावा आल्या तब्बल 4. अतिशय उत्तम दर्जाचा हा स्विच हिट परफेक्ट कनेक्ट झाला. चांगला फटका होता. इथे मी संदीप पाटील आणि कुंदन पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. संदीप पाटील आणि कुंदन पाटील. धन्यवाद. 6-4-4. 14 धावा पहिल्या 3 बॉलमध्ये. कदाचित विकीने यासाठी विचारलं होतं. फुल टॉस बॉल. पहिल्या 4 बॉलवर तब्बल आणखीन एक आईबा झेल सोडलाय. इट्स अ फिनिश. आणि अशा प्रकारे अनिकेत मोकलनं अखेरकार अफलातून इनिंग सजवत माझा क्लास अजूनही कंटिन्यू आहे. ऐबा झेल परमेश्वर वाघिलीवाडा भले पराभूत झाला, परंतु परमेश्वर पाटीलनं 500 कमावले. ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे. तर या आपण प्लीज या दादा. ऐबा त्यासाठी आपण लगेचच परमेश्वर पाटीलला मात्र 500 रुपयाची बक्षीस ऐबा झेलसाठी. बंधू मॅन ऑफ द मॅच. एक षटक 7 धावा देत 1 विकेट घेतला. आणि फलंदाजीमध्ये काय तोड राहिले. 13 बॉल 36 धावा. 1 मॅन आर्मी. 3 षटकार 3 चौकार. अनिकेत मोकल. टायगर इज बॅक. अनिकेत मोकल. आणि इकडे वळूया आपण लगेचच ऐबा झेल परमेश्वर पाटील वाघविली वाडा संघाचा हा पाठीराखा. अभिनंदन आणि कौतुक ही तुमचं खूप खूप. आणि